हॅलो मित्रांनो, आज आपण सोल्युशन या चॅप्टरचे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट बेस्ड हे प्रॉब्लेम्स घेणार आहे. तर यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन बघूया. अ 5% aqueous solution by mass of cane sugar, molar mass 342 ग्रॅम पर मोल, हॅज फ्रीजिंग पॉइंट ऑफ 271. तर एक सोल्युशन दिलेलं आहे ते केन शुगर म्हणजे शुक्रोज. तर एक नॉर्मल शुगर आहे, आपण जी शुगर यूज करत असतो तीच असते ती केन शुगर. त्याचा जे सायंटिफिक नेम आहे ते शुक्रोज आहे. जसं ग्लुकोज एक शुगर असते तशी एक शुक्रोज आहे. तर शुक्रोज आहे, शुक्रोजमध्ये दोन ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे मॉलिक्युल असतात. त्याचा फॉर्म्युला आहे C12H22NO11 असा त्याचा फॉर्म्युला आहे. C12H22O11 दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर शुक्रोज. जर इथे मॉलिक्युलर मास दिलेलं नसेल तर आपल्याला C12H22O11 याने काय करता येईल, मॉलिक्युलर फॉर्म्युला मोलर मास फाइंड करता येईल. तर कार्बनचं मास 12 आहे, देन हायड्रोजनचं मास 1 असतं, ऑक्सिजनचं 16 आहे. त्याने नंबर ऑफ ॲटमला मल्टिप्लाय करून आपल्याला फाइंड करता येईल. बट इथे दिलेलं आहे मॉलिक्युलर मास. तर सोल्यूटसाठी आपण 2 नंबर घेतो, केन शुगर दॅट इज शुक्रोज. यासाठी आपण 2 नंबर घेतला, सॉल्व्हंटसाठी 1 नंबर घेतलेला. इथे सॉल्व्हंट दिलेला नाही आहे, म्हणजे मी काय घेणार आहे, वॉटर आहे. वॉटर हा प्युअर सॉल्व्हंट असणार आहे. तर इथे 5% ॲक्वेस सोल्युशन, याचा पहिले मिनिंग समजून घ्या. 5% ॲक्वेस सोल्युशन, पर्सेंट म्हणजे काय, 100ला 5 आहे. जर सोल्युशन 100 ग्रॅम आहे तर सोल्यूट किती आहे, 5 ग्रॅम. तर 5 ग्रॅम हा जो सोल्यूट आहे तो कशामध्ये प्रेझेंट आहे, 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. मग यामध्ये सॉल्व्हंट किती असणार आहे, जर इथे 5 ग्रॅम, 5% ॲक्वेस सोल्युशन म्हणजे हा 5 ग्रॅम, 5% मीन्स 5 ग्रॅम हा सोल्यूट आहे. देन यामध्ये सॉल्व्हंट किती आहे, टोटल 100 आहे. पर्सेंट म्हणजे 100, आउट ऑफ 100 इट इज 5. 100 मधून 5 मायनस करा, किती होतं ते 95. इथे वेट ऑफ सॉल्व्हंट किती आहे, 95 आहे. वेट ऑफ द सॉल्व्हंट इन ग्रॅम 95. तर ग्रॅमचं किलोग्रॅम करायचं आहे, बट हे आपण असा फॉर्म्युला यूज करणार आहे की ज्यामध्ये ऑलरेडी ग्रॅमचं किलोग्रॅम झालेलं असेल. तर आता इथे आपल्याला वेट दिलेलं आहे W1, वेट ऑफ सॉल्व्हंट 95 ग्रॅम, हे आपण फाइंड केलेलं आहे. वेट ऑफ सॉल्व्हंट आपण 5 ग्रॅम, सोल्यूट आहे 5 ग्रॅम कन्सिडर केलं आहे. मॉलिक्युलर मास दिलेलं आहे. फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन किती दिलेला आहे, 271 केल्विन. फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट, वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस आहे. 0 म्हणजे किती होतो, 273.15 त्यामध्ये ऍड करा, 273.15 केल्विन होत आहे. तर तुम्हाला माहिती आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, सॉल्व्हंटचा ग्रेटर असतो फ्रीजिंग पॉइंट, सोल्युशनचा कमी होतो. डिप्रेशन म्हणजे कमी होणे, डिप्रेस म्हणजे डिक्रीज होणे. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट डेल्टा TF इज इक्वल टू T0 मायनस T. T0 हा प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट आहे आणि T हा सोल्युशनचा आहे. तर प्युअर सॉल्व्हंटचा जो आहे, प्युअर सॉल्व्हंटचा हा 273.1 दिलेला आहे, 0.15 दिलेला आहे, घेतलेला आहे आपण. देन जो सोल्युशन आहे त्याचा 271 आहे, यांची सबट्रॅक्शन करून 2.15 असं आन्सर येत आहे. किती येत आहे, 2.15 केल्विन. दिस इज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. तर आता बघा डेल्टा TF दिलेला आहे, या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. पहिले तर आपण KF फाइंड करणार आहे. KF इज द जर KB असेल तो इबिलियोस्कोपिक कॉन्स्टंट असतो, KF असेल तर तो क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे. डेल्टा TF इज इक्वल टू KF, हा आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. W2 अपॉन जनरल फॉर्म्युला काय, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू मोलॅलिटी, हा मोलॅलिटीचा फॉर्म्युला आहे. वेट अपॉन मॉलिक्युलर मास म्हणजे नंबर ऑफ मोल्स डिझॉल्व इन वेट ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम. वेट हे ग्रॅम मध्ये असेल तर किलोग्रॅम करताना आपण 1000 ने डिवाइड करतोय. तो 1000 इथे ऑलरेडी आहे, म्हणजे इथे ऑलरेडी असा फॉर्म्युला सिलेक्ट केला आहे की ज्यामध्ये ग्रॅमचं किलोग्रॅम झालेलं आहे. तर KFचा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. हा पार्ट जो आहे हा फ्रॅक्शन मल्टिप्लाइड, इकडे काय होतं डिवाइड, रेसिप्रोकल लिहायचा आहे. तर इकडे डेल्टा TFच्या पुढे तो उलटा लिहायचा आहे. KF इज इक्वल टू डेल्टा TF इंटू M2 इंटू W1, W2 मल्टिप्लाय बाय 1000. तर हे उलटं लिहिलेलं आहे आपण, हा पार्ट मल्टिप्लाइड आहे, डिवाइड होतो, रेसिप्रोकल होत आहे. आता आपण काय करू, दिलेल्या व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करू. KF इज इक्वल टू डेल्टा TF 2.15 मल्टिप्लाय बाय M2 इंटू W1, M2 342 आहे. देन W1 जो आहे वेट ऑफ सॉल्व्हंट हा 95 ग्रॅम आहे, अपॉन W2 5 ग्रॅम आहे, मल्टिप्लाय बाय 1000. आता या 5 ने 95 ला डिवाइड करता येईल. 5 1 जा 5, 19 5 जा 95, तर इथे 19 येत आहे. 2.15 इंटू मल्टिप्लाय बाय 342 आहे, मल्टिप्लाय बाय 19. आता 1000 म्हणजे 10⁻³ आहे, हा डिवाइड येतं काय होतो, मल्टिप्लाय होत आहे. तर डिवाइड येतं काय होतं, मल्टिप्लाय. पण मल्टिप्लाय होताना रूल ऑफ इंडेक्सेस काय सांगतोय, इथे जर पॉझिटिव्ह इंडेक्स आहे तर वरती जाताना काय होतं, निगेटिव्ह. खाली पॉझिटिव्ह आहे तर वरती जाताना काय होतं, निगेटिव्ह. आता या कॅल्क्युलेशनला लॉग अप्लाय करता येईल किंवा
तुम्हाला जर लॉग जर घ्यायचा नसेल किंवा लॉगचं तुम्हाला डिफिकल्ट वाटतंय कॅल्क्युलेशन, तर एक सिंपल आहे, तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लाय करा. मल्टिप्लिकेशन आपण किती मोठ्या नंबरचं करू शकतो, फक्त एवढे की त्याला वेळ लागतो. 342 ने 19ला मल्टिप्लाय करा आणि नंतर 2.15ला आलेल्या आन्सरने मल्टिप्लाय करा. जे आन्सर येते ते फायनल आन्सर असेल. म्हणजे तुम्हाला एवढं स्टेप अवॉइड करून डायरेक्ट कॅल्क्युलेशन करता येईल. त्याला 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं. जर तुम्हाला लॉगची चांगली प्रॅक्टिस आहे तर लॉगने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. या कॅल्क्युलेशनला आपण लॉग अप्लाय करू. फक्त 10⁻³ साईडला ॲज इट इज लिहायचं आहे, त्याला लॉग अप्लाय करण्याची गरज नाहीये. हे जे नॉर्मल नंबर आहे याला अप्लाय करू आपण. लॉग ऑफ 2.15 लॉग ऑफ दिस ब्रॅकेट. जर मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगची ॲडिशन होते. लॉग ऑफ 2.15 प्लस लॉग ऑफ 342 प्लस लॉग ऑफ 19. तर याचा सेपरेट लॉग घ्यायचा आहे. पॉईंटच्या अगोदर सिंगल डिजिट आहे 1 - 1 0 कॅरेक्टरिस्टिक. इथे टोटल 3 डिजिट आहे 3 - 1 2 आहे. इथे टोटल 2 डिजिट आहे 2 - 1 1. आता तुम्हाला लॉगॅरिथम बघायचा आहे. लॉग आणि अँटी लॉग दोन वेगवेगळे पेजेस तुम्हाला दिसतील लॉग टेबलमध्ये. तर लॉगॅरिथम ज्या पेजवरती तिथे बघायचा आहे 215. हा पॉईंट जर काढला नंबर 215 होतं, म्हणजे 21चा 5 बघायचा. 21च्या पुढे 5 कॉलम 0.3324 येतोय, म्हणजे 0.3324 असा लॉग येतोय. देन 342 34चा 2 लॉग बघायचा 5340. पॉईंट नंतर हा लॉग लिहायचा आहे. 19च्या पुढे नंबर नाही, 19च्या पुढे 0 घ्या. 19चा 0 बघायचा 2788. हे सगळे पॉईंट नंतर. आपण पहिले कॅरेक्टरिस्टिक लिहिला, मॅन्टिसा लिहिला आणि त्याच्यानंतर पॉईंट दिल्यानंतर लॉग लिहिलेला आहे. तर 21चा 5 इथे लिहिलेला आहे, 34चा 2, 19चा 0. आता या लॉगची ॲडिशन करायची. ॲडिशन सम ऑफ दिस लॉग 4.1452. आता लॉग कॅन्सल करण्यासाठी अपोजिट फंक्शन यूज करायचं आहे, अँटी लॉग. लॉगच्या अपोजिट अँटी लॉग आहे. 4चा काय होतो 10⁻⁴ मल्टिप्लाय बाय 0.14चा 52 बघायचा आहे. तर 0.14चा 52 अँटी लॉग हा पुढच्या पेजवर बघायचा. 0.14च्या पुढे 5 आणि 2 जे कॉलम आहे त्याची ॲडिशन करायची 5 आणि 2 नंबरला. 0.14च्या पुढे 5 आणि 2 कॉलमची ॲडिशन करून 1397 येतोय. जर 4 तुम्ही 10⁻⁴ लिहिलेला आहे, इथे फर्स्ट डिजिट नंतर पॉईंट द्यायचा आहे. मल्टिप्लाय बाय 10⁻³ आता ब्रॅकेट ओपन करू. 1.397 मल्टिप्लाय बाय 10⁻⁴ मल्टिप्लाय बाय 10⁻³ इथे 10चा जो इंडेक्स आहे मल्टिप्लिकेशन करताना बेस सेम आहे, इथे इंडेक्सची ॲडिशन व्हायला पाहिजे, बट इथे मायनस साईन आहे तर सबट्रॅक्शन होते. 4 - 3 इथं काय येतो 1 इंडेक्स 10⁻⁴ म्हणजेच 10. तर 1.397ला 10ने मल्टिप्लाय करून 13.97 असा आन्सर येतोय. देअरफॉर केएफ हा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे 13.97 केल्विन किलोग्रॅम पर मोल. हा झाला या क्वेश्चनचा एक पार्ट. ॲक्च्युली या क्वेश्चनमध्ये 2 मोठे क्वेश्चन ॲड केले, पण बोर्डच्या पेपरला एवढं येत नाही. बोर्डच्या पेपरला एवढाच पार्ट 3 मार्क्सला विचारला जातोय. आता यामधला आपण सब क्वेश्चन बघू. त्यांनी इकडे केन शुगर म्हणजे शुक्रोज सोल्युशन दिलेलं आहे. आता त्यांनी त्यालाच ॲड करून ग्लुकोज सोल्युशनसाठी विचारलेलं आहे. पुढे सब क्वेश्चन असं दिलेलं आहे, देन कॅल्क्युलेट द फ्रीजिंग पॉईंट ऑफ 5% ॲक्वेस ग्लुकोज सोल्युशन. 5% ॲक्वेस ग्लुकोज सोल्युशन असेल त्या सोल्युशनचा आपल्याला फ्रीजिंग पॉईंट फाइंड करायचा. जे इथे जो सॉल्वंट आहे तो आपण वॉटर घेणार आहे, म्हणजे फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट 0 डिग्री असतो. 0 मध्ये 273.15 ॲड करा. तर T0 प्युअर सॉल्वंट जो वॉटर आहे त्याचा फ्रीजिंग पॉईंट केल्विनमध्ये 273.15 होतो. मग आपल्याला सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट म्हणजे T फाइंड करायचा आहे. तर इथे सॉल्वंटला 1 नंबर, सोल्यूटला 2. जो ग्रेटर असतो सोल्युशनमध्ये तो सॉल्वंट असतो, म्हणून त्याला 1 नंबर, सोल्यूटला 2 नंबर. मग सॉल्वंट वॉटर आहे आणि सोल्यूट काय ग्लुकोज. 5% ॲक्वेस सोल्युशनचा मिनिंग 100ला 5, 100 मध्ये 5 म्हणजे 5 ग्रॅम ग्लुकोज घेतलेला आहे आणि उरलेला सॉल्वंट असणार आहे. मग 100 मधून 5 मायनस केला तर किती होतं 95. 5% म्हणजे सोल्युशनचं ग्रॅममध्ये जे वेट आहे, सोल्युशन टोटल 100 असणार आहे, त्यामध्ये 5 हा ग्लुकोज असणार आहे. तर 5%चा मिनिंग तुम्ही असा घ्या 5/100. तर हे सोल्युशनचं मास आहे आणि हे कोणाचं आहे ग्लुकोजचं. ग्लुकोज सोल्युशन इज 5 ग्रॅम विच इज डिझॉल्व इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. तर 100ला 5 येतो. आता पुढे आपल्याला हा 95 ग्रॅम येतोय, हा 5 ग्रॅम आपण घेतला आहे ग्लुकोज, तर हा 95 येतोय. 100 मधून 5 मायनस केला, उरलेला काय असेल तो सॉल्वंट 95 M2. आता ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे C6H12O6. कार्बनचं मास 12 आहे, हायड्रोजनचं 1, ऑक्सिजनचं 16. मग 12 6 जा 12 हे सिंगल कार्बनचं आहे, 6 ॲटमचं किती होतो 72. 12 6 जा 72. हायड्रोजनचं 1 आहे, 12 1 जा 12. ऑक्सिजनचं 16 आहे, 16 6 जा 96. जर तुम्ही याची जर ॲडिशन केली, हे कार्बनचं टोटल मास आहे, हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं, याची जर ॲडिशन केली तर किती येते 180.
म्हणजे इथे मॉलिक्युलर मास ऑफ ग्लुकोज 180 ग्रॅम पर मोल हे दिलेलं नाहीये, म्हणून मी काय केलं फाइंड केलेलं आहे. फक्त फाइंड करण्यासाठी तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला करेक्ट माहिती पाहिजे, तरच हे तुमचं कॅल्क्युलेशन करेक्ट येऊ शकतो. म्हणजे एक व्हॅल्यू जरी रॉंग होते तरी हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येणार नाहीये, ते करता आलं तरी ते रॉंग होणार आहे. देन फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट आपण बघितलाय, तर सोल्युशनचा आपण फ्रीजिंग पॉईंट फाइंड करतोय. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू मोलॅलिटी. मोलॅलिटीचा फॉर्म्युला वेट अपॉन मॉलिक्युलर मास इंटू 1000 अपॉन W1. तर इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेला आहे सगळ्या. 5ने या 95ला डिवाइड करता येईल. 19 5 जा 95. आता एक लक्षात ठेवा, सॉल्व्हंट हा ग्रॅममध्ये, बट इथे कशामध्ये कॅलोग्राममध्ये. फॉर्म्युला आपण असा सिलेक्ट केला आहे की त्याच्यामध्ये 1000 आहे ऑलरेडी, 1000ने डिवाइड केलं तर याचं काय होतं किलोग्रॅम. तर ऑलरेडी ग्रॅमचं या फॉर्म्युल्यामध्ये किलोग्रॅम झालेले आहे, मग इथे डबल 1000 घ्यायचा नाही आहे. तर 19 5 जा 95. तर उरलेला पार्ट बघा, याला 1000ने मल्टिप्लाय करून 13.97 मल्टिप्लाय बाय 1000 13,970. 180 मल्टिप्लाय बाय 19 हे 3420. जर मी याला अप्रॉक्सिमेटली डिवाइड केलं तर डेल्टा TF 4.08 अप्रॉक्सिमेटली 085 येतं आहे. त्यानंतर डेल्टा TFचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय, डिक्रीज इन फ्रीजिंग पॉईंट. सॉल्व्हंटचा ग्रेटर आहे, सोल्युशनचा कमी आहे. सॉल्व्हंटचा T0, सोल्युशनचा T आहे. मग इथे T0 जो वॉटर आहे प्युअर सॉल्व्हंट, त्याचा फ्रीजिंग पॉईंट 273.15 सबस्टिट्यूट केला आहे. हा T मायनस आहे, राईट साईडला प्लस होतो 4.085 प्लस आहे, लेफ्ट साईडला मायनस होतो. ही सबट्रॅक्शन 269.065 येते. तर फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन कमी झालेला आहे, डिप्रेशन म्हणजे डिक्रीज झालेला आहे. तो किती झालेला आहे 269.065 केल्विन. तर केल्विनमध्ये आन्सर येतं आहे. SI युनिट ऑफ टेम्परेचर काय आहे केल्विन आहे, पण आपण सगळ्या व्हॅल्यू जनरली केल्विनमध्ये यूज करत असतो. तर असा बोर्डला एकदाच क्वेश्चन विचारलेला आहे, तो लिंकमध्ये विचारलेला होता, तो खूप लेंदी होता, पण काही स्टुडंटने तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. याला वेळ खूप जास्त लागतो, म्हणजे नेहमी तर 99% एकच क्वेश्चन विचारलेला आहे, पण इथे हा एक क्वेश्चन आणि याला लागून दुसरा क्वेश्चन विचारलेला आहे. असा बोर्डला एकदा आलेला आहे क्वेश्चन. तर तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल की या पार्टवरून आपण काय केलेलं आहे, सॉल्व्हंट जो वॉटर आहे KF जो असतो ना, KF हा स्ट्रिक्टली सॉल्व्हंटसाठी असतो, प्युअर सॉल्व्हंट. तुम्हाला वाटेल की KFची व्हॅल्यू आपण इकडे काय घेतोय, प्युअर जो सॉल्व्हंट आहे तो काय वॉटर आहे, प्युअर सॉल्व्हंट इज वॉटर. आणि वॉटरसाठी KFची व्हॅल्यू काय असते सेम. इथे सॉल्व्हंट वॉटर आहे, मग त्याच्यासाठी KFची व्हॅल्यू 13.97 केल्विन किलोग्रॅम पर मोल आहे. इथे पण सॉल्व्हंट वॉटर आहे, म्हणून कॉन्स्टंट आपण सेम यूज केलेला आहे. हा KF जो आहे आपण काय यूज केलेला आहे, सेम यूज केलेला आहे. मग या पार्टवरून आपण KF फाइंड केला, KFची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली आणि यावरून आपण फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन काय केला, ग्लुकोज सोल्युशन फाइंड केलेला आहे. तर तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 असं दिलेला आहे वर्डमध्ये, अन ॲक्वेस सोल्युशन ऑफ सर्टेन ऑर्गॅनिक कंपाउंड हॅज डेन्सिटी ऑफ 1.063 ग्रॅम पर मिलीलिटर and osmotic pressure of 12.16 atmosphere at 25 degrees Celsius, and this solution freezes at -1.03 degree Celsius. या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट दिलेला आहे -1.03 डिग्री सेल्सिअस. व्हॉट इज मोलर मास ऑफ द कंपाऊंड. आता बघा, आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यामध्ये असं नाही का आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करून आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळणार आहे, याला स्टेप वाईज सॉल्व्ह करावं लागणार आहे. तर या न्यू पॅटर्नमध्ये हा असा एक कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम घेतलेला आहे, ज्यामध्ये खूप सारे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला फायनली वेट ऑफ द सॉल्व्हंट अँड वेट ऑफ द सोल्यूट मिळणार आहे, आणि मग आपण त्याचं काय करू, मोलर मास फाइंड करू. आता हा पार्ट आपण कॅल्क्युलेट करू. गिव्हन डेन्सिटी ऑफ सोल्युशन 1.063 ग्रॅम पर मिलीलिटर, देन ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सोल्युशन इज, तर इथे डेन्सिटी ग्रॅम पर लिटर आहे, ऑस्मोटिक प्रेशर इज 12.16 ॲटमॉस्फिअर. आता नॉर्मल जे टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस, याचं केल्विन करायचं आहे 25 + 273.15 298.15 केल्विन आहे. देन फ्रीजिंग पॉईंट ऑफ द सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट -1.03 डिग्री सेल्सिअस आहे, हा मायनस आहे, यामध्ये 273.15 ॲड केले तर हे प्लस आणि मायनस म्हणजे सबट्रॅक्शन होते, ते अपोजिट नंबर आहे 272.12 आणि बिगर नंबर साइन प्लस आहे. फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन आपण डिग्री सेल्सिअसचा केल्विनमध्ये कन्वर्ट केला आहे 272.12 केल्विन. देन फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट इथे दिलेलं नाही, म्हणजे तो वॉटर कन्सिडर करा. 0 डिग्री सेल्सिअस असेल त्याचा फ्रीजिंग पॉईंट, आणि सेल्सिअसचं केल्विन करताना 273.15 ॲड करायचे,
म्हणजे हा जो प्युअर सॉल्व्हंट वॉटर आहे याचा फ्रीजिंग पॉईंट 273.15 केल्विन होतो. आता या दोघांचा डिफरन्स डेल्टा TF डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज T0 मायनस T. T0 म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट, T म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट, सबट्रॅक्शन 1.03 केल्विन आणि KF व्हॅल्यू क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट फॉर सॉल्व्हंट वॉटर 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. आता आपण या व्हॅल्यू यूज करून आपल्याला मोलॅलिटी फाइंड करायची आहे. फॉर्म्युला असा आहे डेल्टा TF इज इक्वल टू KF मल्टिप्लाय बाय मोलॅलिटी. KF मल्टिप्लाइड काय होतो डिवाइड, व मोलॅलिटीचा फॉर्म्युला मिळतोय मोलॅलिटी इज इक्वल टू डेल्टा TF डिवाइडेड बाय KF. तर मोलॅलिटीचा आपल्याला पुढे यूज करायचा आहे म्हणून मोलॅलिटीची आपण सेपरेट व्हॅल्यू फाइंड करणार आहे. तर मोलॅलिटी इज इक्वल टू डेल्टा TF अपॉन KF 1.03 अपॉन 1.86. या दोघांना 100 ने मल्टिप्लाय करून पॉईंट कॅन्सल होतो 103 अपॉन 186. इथे बऱ्याच ठिकाणी आपण अप्रॉक्सिमेटलीच डिवाइड करणार आहे. फार तर एखाद्या कॉम्प्लिकेटेड इक्वेशन कॅल्क्युलेशनसाठी आपण लॉग यूज करणार आहे. हे अप्रॉक्सिमेटली डिवाइड करून 0.554 मोलर सोल्युशन अशी मोलॅलिटी मिळते. तर आपण मोलॅलिटी फाइंड केलेली. नाव ऑस्मोटिक प्रेशरचं जे डेरिव्हेशन आपण बघितलं होतं शॉर्ट डेरिव्हेशन, आपण त्यामध्ये पाय इज इक्वल टू CRT असा फॉर्म्युला तयार केला होता. इथे C असू शकतो, C फॉर कॉन्सन्ट्रेशन इन मोलॅरिटी, किंवा इथे कॅपिटल M असतो, M फॉर मोलॅरिटी. पाय इज इक्वल टू CRT, RT मल्टिप्लाइड काय होतो डिवाइड होतो, C इज इक्वल टू पाय डिवाइडेड बाय RT. पाय ऑस्मोटिक प्रेशर इज 12.16 ॲटमॉस्फिअर. आता पाय ॲटमॉस्फिअरमध्ये मग R जो गॅस कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू घ्यायची आहे लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये 0.082. आणि टेम्परेचर हे टेम्परेचर यूज करायचं आहे, सोल्युशनचं टेम्परेचर घ्यायचं नाही आहे, ते आपण ऑलरेडी या कॅल्क्युलेशनसाठी वापरलं आहे. इथे या प्रोसेसचं टेम्परेचर आहे हे 298.15 25 डिग्री सेल्सिअस होतं, ते केल्विनमध्ये 298.15. आता आपण काय करू 12.16 ॲज इट इज ठेवायचा आहे, 82 आणि 298.15 यांचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. नंतर पॉईंट द्यायचा आहे, पॉईंट दिल्यानंतर हा ॲप्रॉक्सिमेटली 24.44 होत आहे. किती होत आहे 24.44 ॲप्रॉक्सिमेटली. आता या दोघांना काय करायचं 100 ने मल्टिप्लाय करायचं, पॉईंट कॅन्सल होतो, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 100 ने मल्टिप्लाय करून पॉईंट कॅन्सल झाला. तर 12 अपॉन 24 ॲप्रॉक्सिमेटली काय 0.5 येणार आहे. तर 12 टू जा 24. तुम्हाला जर ॲप्रॉक्सिमेशन पाहिजे तर ॲप्रॉक्सिमेशन असेल 12 टू जा 24, हाफ म्हणजे किती होतं 0.5. 0.5 म्हणजे 0.50च्या जवळ आहे व्हॅल्यू. आपण करायला असं पण कॅल्क्युलेशन करू शकतो, पण इथे आपण ॲक्युरेट व्हॅल्यू फाइंड करू. 1216 डिवायडेड बाय 2444, म्हणजे इथे एक्झॅक्ट 0.5 नाही येणार, 0.49 येत आहे. 0.49497 मोलर सोल्युशन. हे मोलॅलिटी आहे आणि हे मोलॅरिटी, हे मोलर सोल्युशन आहे. आता आपल्याला सॉल्व्हंटचं मास, देन सोल्युशनचं मास आणि सोल्यूटचं मास फाइंड करायचं आहे. मास ऑफ सॉल्व्हंट W1 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय मोलॅलिटी इंटू व्हॉल्यूम. कॉन्सन्ट्रेशन काय आलेलं आहे 4.497 मोलर. मोलर म्हणजे मोल पर डेसिमीटर करून, मोल इज मोल पर्टिक्युलरली डिझॉल्व इन पर्टिक्युलर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. तर हे डेसिमीटर क्यूब म्हणजे लक्षात ठेवा 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 1 लिटर, आणि 1 लिटर म्हणजे किती होता 1000 मिलीलिटर. हा फॉर्म्युला आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा आहे. 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 1 लिटर, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. तर पर्टिक्युलर मोल हे लिटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर, लिटर सोल्युशन व्हॉल्यूम असेल त्यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर मोलर सोल्युशन म्हणतोय. 1 मोलर म्हणजे मोल पर डेसिमीटर क्यूब असं म्हणतात. देन इथे 0.554 मोलॅलिटी घ्यायचं आहे, 0.554 मोलॅलिटी मोल पर किलोग्रॅम, कारण इथे नंबर ऑफ मोल्स आपण पर्टिक्युलर सॉल्व्हंटचं वेटमध्ये डिझॉल्व करतो, वेट इन किलोग्रॅम. वरती व्हॉल्यूम असतो आणि खाली काय असतो, इथे वरती व्हॉल्यूम आहे आणि खाली काय इथे वेट घेतो आपण. इथे कॉन्सन्ट्रेशन इन मोलर आणि इथे मोलॅरिटी खाली मोलॅलिटी. हे मोलॅरिटी हे मोलॅलिटी या दोघांना डिवाइड करायचं आहे, मल्टिप्लाय बाय 1 डेसिमीटर क्यूब. 1 डेसिमीटर क्यूब इथं डेसिमीटर क्यूब आहे म्हणून इथे डेसिमीटर क्यूब. इथं आपण लिटर पण घेऊ शकतो. इथे समजा मी जर लिटर घेतलं इथं मी लिटर म्हणणार, लिटर आणि डेसिमीटर क्यूब काय असतो सेम असतो 1 लिटर. तर आता आपण काय करू, हे मोल कॅन्सल होता, इथे व्हॉल्यूम इथे मोल काय होता कॅन्सल होता, सॉरी वरती गेल्यानंतर. तर इथे आपल्याला फायनली जे काही वेट मिळणार आहे ते किलोग्रॅममध्ये मिळणार आहे. कशामध्ये मिळणार आहे किलोग्रॅममध्ये. तर बघा हा मोल लिटर डिवाइड आहे, हा मल्टिप्लाय, लिटर कॅन्सल होतो मोल कॅन्सल होतो, किलोग्रॅम डिवाइड आहे मल्टिप्लाय होतो, तर किलोग्रॅम शेवटी होणार आहे. मोल कॅन्सल, लिटर कॅन्सल होणार आहे. तर आता राहिलेला पार्ट किलोग्रॅममध्ये आन्सर मिळणार आहे. किलोग्रॅमचा आपण ग्रॅम करूया. तर या 0.497 0.554ला 1000 ने मल्टिप्लाय करायचं, 1000 ने मल्टिप्लाय करून हे आन्सर येतो. अप्रॉक्सिमेटली हे
0.897 किलोग्रॅम होत आहे, त्याला 1000 ने मल्टिप्लाय केलं ग्रॅम. देअरफॉर आन्सर इज W1 वेट ऑफ द सॉल्वंट इन ग्रॅम 897 ग्रॅम. आता मास ऑफ सोल्युशन कसं फाइंड करता येईल? या सोल्युशनची डेन्सिटी दिलेली, डेन्सिटी किती 1.063 ग्रॅम पर लिटर, ग्रॅम पर डेसिमीटर क्यूब किंवा लिटर काय सेम आहे. तर इथे डेन्सिटी दिलेली आहे, मास आपण फाइंड करू शकतो, व्हॉल्यूम पण आपल्याला माहिती, पर लिटर म्हणजे किती 1 लिटर 1000 मिलीलिटर. तर हे 1.063 ग्रॅम पर मिलीलिटर मल्टिप्लाय बाय 1000 मिलीलिटर. तर आता हे तुम्ही लिटरमध्ये घ्या किंवा तसंही चालेल. समजा मी हे लिटरमध्ये लिहिलेलं आहे, हे लिटरमध्ये असेल आणि इथं मी घेतलं आहे 1 लिटर, तर आन्सर सेम येणार आहे. हे लिटर कॅन्सल होणार आहे. 1.063 ग्रॅम पर लिटर मल्टिप्लाय बाय 1 लिटर, हे लिटर कॅन्सल होतं, ग्रॅममध्ये आन्सर येतं 1.063. सॉरी, इथे काहीतरी युनिटशी रिलेटेड चेंजेस करावे लागते. मला वाटतं हे ml पाहिजे आणि हे पण काय पाहिजे ml पाहिजे. जे आपण अगोदर जे लिहिलेलं होतं ते करेक्ट आहे. मे बी बुक्समध्ये कधी कधी मिस्टेक असतात, कारण बुकमध्ये लिटर दिलेलं आहे, तेव्हा आपण मिलीलिटरच कन्सिडर करू. 1.063 ग्रॅम पर मिलीलिटर आणि 1 लिटर सोल्युशन आहे. 1 लिटर म्हणजे 1000 मिली, ml कॅन्सल होतं आणि 1000 ने मल्टिप्लाय करून काय येतं 1063 ग्रॅम. आता आपल्याला सोल्युशनचा मास माहिती आहे 1063, सॉल्वंटचा मास माहिती आहे, सोल्युशनमधून सॉल्वंट मायनस केला काय राहिला सोल्यूट. मग सोल्यूटचा मास किती आहे 1063 मायनस 897, आन्सर काय येतो 166 ग्रॅम. आता मोलॅलिटीवरून, मोलॅलिटीचा फॉर्म्युला यूज करून आपण डायरेक्ट काय करू, मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट फाइंड करू. मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन पर्टिक्युलर वेट ऑफ द सॉल्वंट विच इज इन किलोग्रॅम. तर इथे N2चा फॉर्म्युला आहे वेट अपॉन मॉलिक्युलर मास, तर N2चा फॉर्म्युला W2 अपॉन M2 आहे. आपण नेहमी मोलॅलिटीचा जो फॉर्म्युला लिहिलेला आहे सबस्टिट्यूट केला आहे तोच यूज करायचा आहे. W2 अपॉन M2 मल्टिप्लाय बाय 1000 अपॉन W1, M2 मल्टिप्लाइड M2 डिवाइड इथे मल्टिप्लाय होतोय आणि हा पार्ट इकडे शिफ्ट होतोय, म्हणजे यांचं एक्सचेंज करायचं आहे. तर M2चा फॉर्म्युला तयार झालेला आहे. M2 इज इक्वल टू W2 अपॉन W1 1000 अपॉन मोलॅलिटी. तर W2 166 आहे, 1000 ॲज इट इज, मोलॅलिटी 0.554, W1 897 आहे. तर आता आपल्याला या व्हॅल्यूचा यूज करून लॉगने आन्सर फाइंड करायचं आहे. 166ने 1000 मल्टिप्लाय केलं आहे, तर हे आन्सर येतं आहे 1,66,000 आणि राहिलेला पार्ट ॲज इट इज. याला लॉग अप्लाय करायचा आहे, लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. हा न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे, आणि इथे डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे लॉगची ॲडिशन होते. इथे 6 प्लेस आहे, 6 डिजिट आहे, 6 - 1 5 आणि 16चा 6 लॉग बघायचा आहे 0.2201, 0.554, 0 पॉईंट समथिंग असेल तर मायनसमध्ये कॅरेक्टरिस्टिक लिहायचं आहे. 0 येतं इथे बार 1, 0.020 असतील तर बार 2, 0.00 मग बार 3 होतोय. म्हणजे या प्रकारे 0 पॉईंट समथिंग असेल, इथं 5 आहे 0.5, इथे 0.05, इथं 2 0 0.005. तर आपण कॅरेक्टरिस्टिक काय लिहितो, याचा लिहितो बार 1 बार 2 बार 3. मी तुम्हाला ट्रिक काय सांगितली होती, इथे 0 बघायचा 0 पॉईंट समथिंग, इथे 1 0 आहे बार 2 बार 1, इथे 2 0 आहे बार 2, इथे 3 0 आहे म्हणून बार 3. इथे काही कॅल्क्युलेशन लिहायचं नाही, आपल्याला डायरेक्ट आन्सर लिहायचं आहे. याचा जो कॅरेक्टरिस्टिक आहे तो बार 1 आहे. 55चा 4 लॉग बघायचा आहे 7435, 89चा 7 लॉग बघायचा 9528, इथे 3 प्लेस आहे 3 - 1 2 लॉग येतोय. तर आता यांची सबट्रॅक्शन यांची ॲडिशन करायची. फक्त हा जो डिजिट आहे, कारण याला मायनस साईन आहे, फक्त एवढा बार 1 जो आहे तो मायनस करायचा आहे, एवढा मायनस करायचा, बाकी सगळं काय करायचा प्लस करायचा आहे. हे सगळे डिजिट प्लस करायचे, ॲड करायचे, कारण इथं प्लस साईन आहे, फक्त 1ला मायनस साईन आहे म्हणून बार 1 मायनस करायचा आहे. तर मी ॲडिशन करून बघा, तुमच्या लक्षात येईल. फक्त एवढा नंबर काय करायचा आहे सबट्रॅक्ट करायचा आहे. काय करायचं आहे सबट्रॅक्ट करायचं आहे, बाकी सगळे ॲड करायचे. यांची ॲडिशन ही येते 2.6963, 5.2201 मधून हा नंबर मायनस केला 2.5248. आता लॉग कॅन्सल करण्यासाठी अँटी लॉग घ्यायचा. 2 म्हणजे होतो 10⁻², 0.52चा 48 हा येतो 3348, 1 प्लेस नंतर पॉईंट द्यायचा आहे. आता 10⁻² म्हणजे 100 होता, मल्टिप्लाय करून हे 334.8 ग्रॅम पर मोल असा आन्सर येते. देअरफॉर मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट इज 334.8. तर बघा आपल्याला काय काय व्हॅल्यू दिलेली होती. फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन केल्विनमध्ये कन्वर्ट केला, फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट लिहिला आपण, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट डेल्टा TF फाइंड केला. KF व्हॅल्यू ऑलरेडी तिथे दिलेली, KF आणि TF वरून मोलॅलिटी फाइंड केली. देन पाय इज इक्वल टू CRT, ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे, त्याचा फॉर्म्युला यूज करून मोलॅरिटी फाइंड केली. कॉन्सन्ट्रेशन मोलरमध्ये फाइंड केलं.
असा एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे, हा CET साठी बऱ्याचदा यूज केला जातो, हे लक्षात ठेवा. एंट्रन्समध्ये यूज करायचा हा फॉर्म्युला. कॉन्सन्ट्रेशन इन मोलॅरिटी डिवायडेड बाय मोलॅलिटी, मोलर सोल्युशन मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. तर या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपल्याला फायनली वेट ऑफ द सॉल्व्हंट मिळालं आहे. आपण वेट ऑफ सोल्युशन फाइंड केलेलं आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन काय व्हॉल्यूम आहे. मग डेन्सिटीला व्हॉल्यूमने मल्टिप्लाय केलं तर मास ऑफ काय मिळेल सोल्युशन मिळेल. तर डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम हे करून आपल्याला मास ऑफ सोल्युशन मिळालेलं आहे किंवा वेट ऑफ सोल्युशन. नंतर मास ऑफ वेट ऑफ सोल्युशन आणि वेट ऑफ सॉल्व्हंट मायनस करून आपल्याला सोल्यूट मिळालेला आहे. आणि बाकीच्या व्हॅल्यू सगळ्या यूज करून आणि मोलॅलिटीचा फॉर्म्युला यूज करून आपण काय फाइंड केलं आहे मोलर मास ऑफ सोल्यूट. तर हा एक प्रॉब्लेम बुकमध्ये दिलेला आहे म्हणून मी इथे सॉल्व्ह करून दिलेला आहे. पण यामध्ये बेसिक तुम्ही कन्सिडर करा की यामध्ये तुमच्या बऱ्याचशा जे काही बेसिक कन्सेप्ट आहे त्या काय होतील क्लिअर होतील. तर राहिलेले प्रॉब्लेम आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया.